श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी उद्या तुम्हाला पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचे उपाय सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। पौर्णिमा ते पुढची अमावस्या हा पितृपक्षाचा कालावधी मानला जातो आणि या काळामध्ये आपल्याला आपल्या पितृंसाठी भरपूर सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत। ते व्हिडिओ तर चॅनलवर येतच आहेत, अजूनही येणार आहेत। त्याचप्रमाणे नवी दिशा हे आपले नवीन चॅनल, त्याच्यावर सुद्धा भरपूर व्हिडिओ या सगळ्या संदर्भात येणार आहेत। अगदी छोट्या छोट्या सेवा आणि उपाय तुम्हाला मी या सगळ्यामध्ये देणार आहे। आता उद्या तुम्हाला 21 लवंगांची एक तुम्हाला सेवा देत आहे। पौर्णिमेची सेवा आहे ही, 21 लवंगांची सेवा आहे। काय करायचं आहे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका आणि तसेच करा। सगळ्यात आधी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे। लवकर उठून डोक्यावरून केस म्हणजे डोकं धुवायचं आहे अर्थातच तुम्हाला, कारण डोकं पौर्णिमेला धुतलेलं चांगलं असतं। डोकं धुतल्यानंतर तुम्हाला उंबरा साफ करायचा आहे। उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे। त्याच्यावर हळदीचं लेपन नाही करता आलं समजा मार्बलचा, तर माझा स्वतःचा मार्बलचा उंबरा आहे, तर त्याला आपण 5 बोटं हळदीची, 5 बोटं कुंकवाची लावायची आहेत। स्वच्छ गोमूत्र आणि पाण्याने उंबरा दरवाजा पुसून घ्यायचा आहे। हे पुसून घेतल्यानंतर तुमच्या दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे आणि उद्या लक्ष्मीची पावले तुम्हाला दोन्हीकडे उंबऱ्यावर काढायची आहेत। त्याचप्रमाणे कमळ, शुभचिन्हाची रांगोळी, कमळ, स्वस्तिक, अशा प्रकारे शंख, अशा प्रकारची रांगोळी उद्या तुम्हाला आठवणीने दारामध्ये काढायची आहे। कारण उद्या माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याचा उद्या उत्तम दिवस आहे आणि माता लक्ष्मीचा पूजनाचा सुद्धा उद्या उत्तम दिवस आहे। तर उद्या आपल्याला ह्या सकाळी सकाळी गोष्टी करायच्या आहेत। त्यानंतर तुळशीचे पूजन करायचे आहे। घरातली संपूर्ण स्वच्छता उद्या करायची आहे। पौर्णिमेला माता लक्ष्मीचे आगमन होते। पौर्णिमा ही माता लक्ष्मीसाठीच असते असं म्हटलं जातं। त्यामुळे पौर्णिमेला तुम्हाला उद्या स्वच्छ असे घर सजवायचे आहे, घर स्वच्छ करायचे आहे, सुगंध घरामध्ये दरवळवायचा आहे, सुगंधी उदबत्त्या, धूप, दीप लावायचे आहेत। त्याचप्रमाणे उद्या लक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे। लक्ष्मी कुंचमची सेवा कशी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे। तुम्हाला माझ्याकडून लक्ष्मी कुंचम घ्यायचे असेल तर 77 57 94 94 41 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला मी लक्ष्मी कुंचम देईन। लक्ष्मी कुंचमची सेवा उद्या तुम्हाला करायची आहे। त्याचप्रमाणे उद्या स्वामी सारामृताचे पूर्ण एक पारायण तुम्हाला करायचे आहे उद्याच्या दिवशी, कारण पौर्णिमा आहे। पौर्णिमा ही आपल्या गुरूंना सुद्धा समर्पित आहे, म्हणून 21 सारामृताचे पारायण तुम्हाला करायचे आहे। 21 सारामृताचे पारायण करण्याच्या आधी एक निश्चित वेळ ठरवून घ्यायची आहे, सकाळची किंवा संध्याकाळची, आणि त्या वेळेत एकदाही न उठता एका बैठकीत संपूर्ण पारायण तुम्हाला करायचे आहे। एका बैठकीत केलेले पारायण हे खूप चांगले असते आणि यातून तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याकडून स्वामींची सेवा सुद्धा घडते। मी सुद्धा उद्या हे पारायण नक्कीच करणार आहे आणि उद्यापासून रोज म्हणजे उद्यापासून 21 दिवस, पक्ष पंधरवडा असू देत, काही असू देत, आपल्याला आपल्या सेवा सोडायच्या नाहीयेत। त्याच्यावर व्हिडिओ येणारच आहे की पितृपक्षात सेवा कराव्यात की नाही, उद्यापन करावी की नाही, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे। तर उद्या तुम्ही पौर्णिमा आहे, सत्यनारायणाची पूजा आज किंवा उद्या तुम्ही करू शकता। घरच्या घरी सत्यनारायण कसे करावे याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगते। कोणत्याही पौर्णिमेला संकल्प धरावा, संकल्प करावा, हातामध्ये फूल, पाणी, अक्षता घ्यावे आणि संकल्प करावा देवापुढे बसून की आजपासून 21 पौर्णिमा मी सत्यनारायणाच्या करणार आहे। त्या एकाच घरात झाल्या पाहिजेत, त्या बदलून चालत नाही। दुसरं घर, भाड्याचं घर असेल तर बदलावंच लागलं तर इलाज नाही, पण स्वतःच्या घरात करत असाल तर फक्त स्वतःच्या घरात करायचं आहे, कुठं माहेरी वगैरे जाऊन हे तुम्हाला करायचं नाहीये। 21 सत्यनारायणाची पूजा करताना एका चौरंगावर पांढरे वस्त्र तुम्हाला घालायचे आहे। साधारण एक पावशेरभर गहू त्याच्यावर ठेवायचे आहेत, रास घालायची आहे गव्हाची, त्यावर तांब्याचा तांब्या, त्यामध्ये पाणी, पाण्यात अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा आणि हळद कुंकू असं घालायचं आहे। त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे, ताटात तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये मधोमध बाळकृष्ण ठेवायचे आहेत आणि 3 विडे, पान, सुपारी ठेवायचं आहे। पान आणि सुपारी आणि तिन्हीची ही पूजा करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे तिन्ही पान सुपारींना वेगळा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सत्यनारायणाच्या पूजेला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर 5 अध्याय सत्यनारायणाचे आपल्याला वाचायचे आहेत आणि सत्यनारायणाची आरती करायची आहे। आरती झाल्यानंतर तो जो प्रसाद आहे
तो फक्त घरातल्यांनीच खायचा आहे। ही केंद्रासारखी पूजा आहे, ह्याला गुरुजी वगैरे नाही बोलवले तरी चालतं। स्त्रिया स्वतः ही पूजा करू शकतात आणि ह्याचे फळ म्हणजे आर्थिक समृद्धी आपल्याला भरपूर मिळते। म्हणून पौर्णिमेपासून संकल्प करून 21-11 असे सत्यनारायण ज्या घरामध्ये घडतात, सत्यनारायण म्हणजे साक्षात विष्णूंची सेवा आपल्या हातून प्रत्येक पौर्णिमेला जर घडली तर माता लक्ष्मीला त्या घरात टिकून राहावेच लागते आणि माता लक्ष्मी त्यामुळे आपल्या घरामध्ये टिकून राहते। म्हणून सत्यनारायणाची पूजा अवश्य तुम्हाला करायची आहे। उद्यापासून संकल्प करा, कारण एक उद्या येईल आणि त्यानंतर मग महाळाचा पंधरवडा झाल्यानंतरच येईल, त्यामुळे त्या पितृपक्षामध्ये येणार नाही दुसरी पौर्णिमा, त्यामुळे करायला हरकत नाहीये आजची किंवा उद्याची, आज किंवा उद्या केली तरीही चालेल। पण या पूजेचे तुम्हाला फायदे सांगते मी। तुमच्यावर जर कर्ज असेल तर कर्ज तुमचे हळूहळू फिटायला लागेल, तुमची कमाई वाढेल, तुमच्या घरात अन्नधान्याची कमतरता भासणार नाही, पोटभर जेवून खाऊन सुखी समाधानी कुटुंब ज्याला म्हणतात ते आपल्याला यामुळे होतं। अर्थातच याच्यासोबत तुम्हाला कष्ट करायचे आहेत, कर्म चांगले ठेवायचे आहेत, नियत चांगली ठेवायची आहे। चाडी चुगल्या, लोकांना शिव्या देणे किंवा मांसाहार करणे, मद्यपान करणे हे सगळं पूर्ण वर्ज्य, कडकडीत वर्ज्य करायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पूजेचा संकल्प करायचा आहे। किमान पूजेच्या दिवशी तरी घरामध्ये कुणीही मांसाहार, मद्यपान, वाईट गोष्टी करणार नाही याची तुम्हाला प्रखरतेने काळजी घ्यायची आहे। तर ही झाली सत्यनारायणाची माहिती। उद्या पौर्णिमेला 21 लवंगांचा उपाय तुम्हाला आता सांगणार आहे। उद्या 21 लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि पूर्ण फुलासकट पिवळं फूल, मागचं टोक अशा अखंड 21 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। एक एक लवंगा लक्ष्मीला वाहत ओम श्री महालक्ष्मी नमः आधी लक्ष्मीची पूजा करायची। लक्ष्मीला पाणी, पंचामृत, पुन्हा पाणी कधी करायची, सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही केले तरी चालेल। लक्ष्मीला व्यवस्थित पंचामृताने, पाण्याने असे स्नान घालून घ्यायचे आहे, अभिषेक घालून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसायची आहे मूर्ती, गुलाबाचे अत्तर लावायचे आहे, त्याचप्रमाणे वस्त्र असेल तर वस्त्र घालायचे आहे, नाहीतर गेजमाळ घालायची आहे। त्यानंतर कुंकू, ओले कुंकू लावून घ्यायचे आहे, लक्ष्मीला अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि एक एक लवंगा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला 21 लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत। अर्पण करून झाल्यानंतर तिथेच ठेवायचे आहेत। त्यानंतर एक माळ ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राची तुम्हाला जप करून घ्यायची आहे। तुमच्या मनातील सगळ्या इच्छा बोलायच्या आहेत। त्यानंतर कापूरदाणीमध्ये कापूर घ्यायचे आहेत आणि 21 लवंगा त्यामध्ये जळेपर्यंत कापूर घालून हा कापूर संपूर्ण घरभर फिरवायचा आहे। हा उपाय किंवा ही सेवा म्हणा, हा जर उद्या केलात तर तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट, अगदी 7 दिवसात तुम्हाला याचे रिझल्ट जाणवू लागतील। या दोन्ही तिन्ही सेवा ज्या मी सांगितल्या त्या अत्यंत सुंदर आहेत। संपूर्ण लवंगा नाही जळल्या, अगदी शेवट राहिल्या तरी काळजी करू नका, त्या तुळशीमध्ये घाला, कुठल्याही झाडाला घाला, त्याचा थोडासा भस्म जर झाला तर प्रत्येकाच्या कपाळी लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला लावायचा आहे। अर्थातच पिरियड असेल, सुतक असेल तर तुम्ही या सेवा करू शकत नाही। पिरियड, सुतक असेल त्यांनी उद्या श्री सुक्ताचे पठण न करता ऐकण्याची सेवा करावी, व्यंकटेश स्तोत्र ऐकावं, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐकावं आणि ओम श्री महालक्ष्मी नमःचा जप मनातल्या मनात अखंड करावा। या सेवा सुद्धा उद्या तुम्ही पिरियड, सुतक असला तरी करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। अजून वेगळी वेगळी माहिती बघण्यासाठी आपल्या नवी दिशा या चॅनलला सबस्क्राईब करा। नवी दिशाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देत आहे, तर ती अवश्य बघा ही विनंती करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।